छोट्याशा या मडक्यामध्ये मी स्पायडर प्लांटचं रोप लावणार आहे। माझ्याकडे छोटंसं हे स्पायडर प्लांटचं रोप आहे, म्हणजे जे पफ असतात ते आहे। त्यासाठी मी पॉटिंग मिक्सचर घेतलं आहे। त्यामध्ये माती आपली गार्डनची माती आहे, कोकोपीट आहे, शेणखत टाकलं आहे आणि नीम केक पावडर म्हणजेच निंबोणी पेंड आहे, हे या मडक्यामध्ये टाकून घेते मी। स्पायडर प्लांटच्या रोपासाठी माती घेताना ती चांगली भुसभुशीत घ्यायची आहे, म्हणजे ज्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल अशीच माती आपल्याला घ्यायची आहे। आणि आता हे आहे ते छोट्याशा मडक्यात लावणार आहे। हे आपण इनडोअर पण ठेवू शकतो आणि आउटडोअर पण ठेवू शकतो, पण आउटडोअर जर ठेवलं त्याला खूप उन्हामध्ये ठेवायचं नाही आहे, थोडंसं सावलीतच ठेवायचं आहे। माती खूप वरपर्यंत भरायची नाही आहे, जरा जागा ठेवायची आहे। आणि माती भरून झाली की त्यामध्ये बोटाने थोडासा खड्डा करून त्यामध्ये स्पायडर प्लांटचं हे रोप खोचून द्यायचं आहे आणि पाणी द्यायचं आहे। सुरुवातीला पाणी देताना पाणी व्यवस्थित द्यायचं आहे, भरपूर पाणी द्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला 7 ते 8 दिवस पाणी द्यायचं नाही आहे। स्पायडर प्लांटला तसंही पाणी खूप कमी लागतं, जेव्हा त्याची माती सुकेल तेव्हाच पाणी द्यायचं आहे। रोज रोज पाणी दिलं तर स्पायडर प्लांटला ते आवडत नाही, रोप खराब होतं त्यांनी। आता पाणी दिल्यानंतर हे रोप आपल्याला सावलीतच ठेवायचं आहे। मी हे इनडोअर ठेवणार आहे, पण इनडोअर जर ठेवलं तर थोडासा प्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवायचं।